बाया ह्या वाड्याची नुसती धर्मशाळाच करून टाकली आहे. कोणी बी येतंय कोणी बी जातंय काय बी चाललंय खाया प्यायचा. आणि ही माणसं तर आहे ना ह्या वाड्यातल्या गुडघ्यावरच पडल्यात. खाया प्यायचा वांदा आणि नको ती धंदा अशी गत चालली आहे ह्यांची. आणि मुडद्यानी त्याचा मुडदा बसवला त्याचा फार आहे ना त्या देशमुखाच्या वाड्याची पारावरची पंगतच करून टाकली आहे. हा स्वतः बी घर लुटतोय ते लुटतोय आणि मित्रांना बी घेऊन येतोय अजून. आत्या काय रोज रोज माझा लेक दोस्त घेऊन येत नाही घरला. आज एक दिवस आलं तर काय फरक पडला हो तुम्हाला? वाईच खर्च काय कमी झाला काय? अरे दोस्तांना मटण खाऊ घालायचं तर हॉटेलच जा की म्हणावं. इथं आम्हाला जोर नाही आलेला. काय पण म्हणा बरं का, पण गोपाचे दोस्त जरा जंकर पंकरच दिसले. असे कवा दोस्त असतात का हो? नाहीतर काय समाजसेवक म्हणे. मला तर समाजकंटकच वाटवत होतो तो. जामकरला बघितलं अशी तंतरली त्याची. आणि काय बेडायला काय मारत होती का पण काय डर काय आणि काय मला तर काहीच कळत नव्हतं. मग ए लाले तुझ्या नवऱ्याला सांग त्याला म्हणावं या असले दोस्त घेऊन घरामध्ये यायचं नाही. आणि त्याला म्हणावं तू बी जरा लांब राहा त्यांच्यापासून. हा सांगते. बरं झालं हिला सांगायला लावताय. हिच ऐकतोय त्यो आपलं कुठं कवा ऐकलंय त्यानं. हा गोपाळला म्हणाव हे बघ जरा चांगली माणसं जोड. हे असल्या लोकांबरोबर राशील म्हणाव तर परत जेलची हवा खायला लागेल. वा चिवळ्या काय बोललास म्हणे. चांगल्या माणसाची संगत ठेव. अरे हैवानाच्या संग हैवानच असणार. एवढं चांगल्या माणसाची संगत सोडणार. अरे ह्योच राक्षस आहे. ह्यो मोठा राक्षस आहे म्हणलं ह्याला राक्षसच भेटणार. आत्या बास करा की आता. वेगळी डिंपे तू का कावरी बावरी झाली? तुला कसलं टेन्शन आलं एवढं? नाही मी कुठं टेन्शन मध्ये आहे काय नाही. अरे डिंपल ये 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 100 वर्ष आयुष्यभर का तुला तुझाच विचार करत असो. माझा हेच ना कधी या गावातनं सगळं पैसे घेऊन पळून जातोय आणि डिंपीला एक फुटकी कवडी पण देणार नाही हाच विचार करत होता ना. पण असा जर विचार करत असाल ना तर मला चालणार नाही. तो आत्ताच्या आत तिथंच थांबवायचा. मला जर फसवलं ना तर सगळ्या गावाला ओरडून सांगितलं तुम्ही कोण आहे ते. झालं फालतू विचार करून आपल्या बुद्धीची कुवत दाखवून झालं. आता जे काम सांगितलंय ते झालं का? नंबर प्लेटचं काय झालं? माहिती काढायचं काय झालं? वाईट जरा दम घ्यायला शिका. हा काढली सगळी माहिती काढली. माणसं लावलीत ना कामाला. माणसं या गावात तुला कोण माणसं मिळाली? तू इथं काय करत? ते हे ब्लाऊज शिवायला आली. हा बरोबर ब्लाऊज आता तुझं काम झालं ना. सगळं डाउनलोडिंग काढले. झालं. अयो आलीच. अगं ती मगरची गाडी आहे. त्यो मगर लय मोठा सोन्याचा व्यापार आहे. म्हणजे त्याच्या पतसंस्था बी आहेत आणि ती मोठ्या मोठ्या राजकारणाला फंड बी पुरवतोय. खरं म्हणजे सोन्याच्या धंद्यात ते काळा पैसा पांढरा बी करतोय. काय सांगताय? 10 पिढ्या त्याच्या बसून खातेल एवढा पैसा आहे त्याच्याकडं. होय कसं आहे डाउनलोडिंग? एकदम भारी. मला सांग तुला कशाला पाहिजे होती सगळी माहिती? मंग्या ऐक ना तुमची फालतू बडबड तिकडे जाऊन करता का? मला काम आहेत. मॅडम तुमचा ब्लाऊज होईल 2 दिवसात. 2 दिवसांनी या. नाही नाही मला ना अजून 2-3 ब्लाउज शिवायची. हा चल तिकडे बसून बोलू. मला ब्लाउज शिवायचीत ना. पण एक काम करू आपण आज संध्याकाळी भेटू. हा संध्याकाळी? हो मंगेशराव. आता संध्याकाळ का होते ह्याचीच वाट बघत बसते मी. आज का नाही शॅम्पू लावून आंघोळच करतो. या ते हा चला. तुम्ही आणि तुम्हाला हे असले गुंड नातेवाईक चालतात. ही बरं चालतं तुम्हाला आणि मी बोलायचं नाही. अरे शांत हो ना बाबा. थोबड गप कर ना तुझं. सुधाकर जा बरं तू आता जेवण घे. ए सोड मला नाही जेवायचं. आता कोणी मध्ये पडायचं नाही. तुमच्या त्या नातेवाईकाची सगळी कुंडली काढली आम्ही. तुमचे ते नातेवाईक गुंड आहेत.
चोऱ्या माऱ्या करतात, दारूचे अड्डे आहेत त्यांचे, हाफ मर्डरचे गुन्हे आहेत त्यांच्यावर, लोकांना धमकवतात, त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. हे तुमचे नातेवाईक, असले नातेवाईक चालतात. ए तोंड बंद कर तुझं. तो काय आपला नातेवाईक वगैरे काही नाही. या गोपाळच्या ज्या ओळखीचा आहे आणि अचानक जामकर समोर आला म्हणून मी आपलं खोटं बोललो. तरीच या भामट्याचा भामट्यांशीच संबंध असणार. सगळ्या गोष्टी ह्याच्या पुढ्यात येऊनच थांबतात. कसं काय? सुद्या ए सुद्या सुद्या काय बरोबर बोलतोय तो, काय चुकीचं बोलतोय ग? तो राक्षसच आहे. गोपाळ यो सगळा काय प्रकार आहे? आप्पावर सांगितलं की तुम्हाला दुपारीच काय आहे ते सगळं. मी जेलमध्ये होतो का नाही, तिथनं बाहेर पडलो, आपल्या घराची सगळी तारंबळ चालली होती, पैसा नव्हता, काय नव्हतं. त्याचा एक माणूस मला भेटला, तो म्हटला आमचा जो भाई आहे तो तुला मदत करेल, पैसे देईल. म्हटलं हा या संकटातनं बाहेर पडावं, दुकान मोठं करावं, जमीन आहे आपली ती बी सोडवता येईल. तो पैसे घेतले होते त्याच्याकडनं, पण तो आता असा ताप दिला असं वाटलं नव्हतं. गोपाळ जे काय करून ठेवलंय ना ते बाहेर निस्तरायचं, घरात नाही आणायचं. आणि तो माणूस जर पुन्हा मला घरात दिसला ना मग मात्र मी गप्प बसणार नाही. होय आप्पा. आणि काय रे तू बापापेक्षा मोठा झालास का? तुझी उतरू दे सकाळी, मग दावतो तुला काय ते. चला कामाला लागा, चला झोपा सगळे. चल ग चल. चल ना लवकर.